माझा आवाज येतोय का बघा एकदा. स्टार्ट करूया आपण. डाऊट सेशन आहे आणि तुम्हाला डाऊट विचारायचे, ठीक आहे. सो तुम्हाला जे काही डाऊट असतील अभ्यासामध्ये तर ते विचारायचे आहेत मला, आणि मी कसं कसं तुम्हाला ते सगळं कंप्लीट करायचंय सो त्याच्याबद्दल बोलूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं मेन्स बद्दल आपण बोलूया, आणि सगळ्या परीक्षा आणि या सगळ्या परीक्षांना राहिलेला कालावधी जो आहे आणि याच्यात आपलं पुढचं जे प्लॅनिंग आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलूया, ठीक आहे. सो स्टार्ट करूया. आवाज फक्त येतोय का माझा बघा, आणि लेक्चर दिसतंय का. चला. तुम्ही टाईप करा आणि मला सांगा चला पटापट काय तुमचे जे काही डाऊट असतील ते. सो परीक्षा आणि परीक्षांना राहिलेले दिवस जे आहे त्याच्याबद्दल बोलू. गट ब मुख्य जी आहे ही सगळ्यात पहिल्यांदा आपली जी होणार आहे तर ती आहे गट ब मुख्य, जिला की 80 दिवस राहिलेले आहेत. ओके, 80 डेज आहेत तिला. कधी आहे ती आयोगाच्या याच्यानुसार तर 17 मे 2026 ला ती परीक्षा होणार आहे. त्यानंतर राज्यसेवा पूर्व जे देणारे आहेत सो त्यांच्यासाठी राज्यसेवा पूर्व 31 मे ला आहे, आपल्याला माहिती आहे. राज्यसेवा पूर्व यासाठी आपल्याला 94 डेज आहेत. ओके, सो ती आहे आपली 31 मे ला 2026 ला. त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी ची पुन्हा एकदा प्रिलियम्स आपण देणार 2026 ची. कधी देणार आहोत 14 जूनला, 14 जून 2026 ला. आणि गट क ची जी मुख्य परीक्षा आहे तर ती आपण गट क ची मुख्य देणार आहोत. सो गट क ची मुख्य आणि गट ब ची मुख्य अशा दोन मुख्य आपल्या महत्त्वाच्या आहेत. गट क मुख्य जी आहे ही 2025 च्या परीक्षेची आहे. सो ती 7/6/2026 अशा पद्धतीने. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आहेत आपल्या परीक्षेच्या तारखा. गट ब मुख्य असेल 80 दिवस तिला बाकी आहेत. त्यानंतर राज्यसेवा पूर्व आहे 94 दिवस तिला बाकी आहेत. 31 मे ला ती परीक्षा होणार आहे. हे आयोगाने आपल्याला टाइम टेबल ऑलरेडी दिलेलं आहे. सो आपण ज्या सगळ्या परीक्षांची तयारी करतोय तर त्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत तर त्या इथे आहेत. एक परीक्षा आहे ज्याला की सगळ्यात आधी जी होणार आहे तर ती सगळ्यात आधी होणारी म्हणजे ती आहे आपली जिला की 80 दिवस बाकी आहेत, आणि ती आहे आपली गट ब ची मुख्य परीक्षा जिला 80 दिवस बाकी आहेत. राज्यसेवा पूर्व जिला 94 दिवस बाकी आहेत. गट ब ची जी प्रिलियम्स आहे तर त्या गट ब च्या प्रिलियमसाठी आपल्याला 108 दिवस आहेत. इथे लिहायचं राहिलं ते इथे मी 2026 लिहिलं, तिथे 108 दिवस. आणि इथे आपल्याला गट क च्या मुख्यसाठी आपल्याला आहेत गट क ची मुख्य आहे 101 दिवस आणि हिला आहेत 108 दिवस. ओके, सो 101 दिवस 108 दिवस म्हणजे कमीत कमी आपल्याकडे किती कालावधी आहे कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करायला. तर आपल्याकडे सगळ्यांनी किती दिवसांचं टार्गेट ठेवलं पाहिजे तर 80 दिवसांचं टार्गेट ठेवायलाच पाहिजे कंपल्सरी. सो ह्या 80 दिवसांमध्ये तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इथं रिव्हिजन करायची आहे. 80 डेज टू मेन्स ग्रुप बी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा 2025 ची, तुम्ही गट ब ची मेन्स देताय किंवा तुम्ही गट क ची मेन्स देताय, दोघांच्या सिलेबसमध्ये काहीच फरक नाही. आणि गट ब ची जरी मुख्य देत असाल आणि गट क ची जरी मुख्याला तुम्ही तयारी करत असाल 100 दिवस आणि 80 दिवस 20 दिवस त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त लागतात इथे गट क च्या मुख्याला. सो त्यामुळे फरक करायचा नाही अभ्यासात. जे गट क ची मुख्यासाठी तयारी करतायत त्यांनी सुद्धा 80 डेजच तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे. आणि जे प्रिलियम सुद्धा करत आहेत त्यांनी सुद्धा या 80 दिवसात माझा अभ्यास जर मी मेन्स दिली असती तर माझा अभ्यास कसा पूर्ण झाला असता हा विचार करूनच
पुढचा सगळा प्लॅनिंग तुमचं जे करायचं आहे तर ते करायचं आहे. आता मेन्समध्ये आपण आत्ता काय करणार आहोत, तर आत्ता या शनिवार रविवारी आपण संपूर्ण मराठीची रिव्हिजन जे आहे, संपूर्ण मराठी व्याकरणाची रिव्हिजन घेतोय ॲप लाईव्हला. एकलव्य बॅच आहे, सो त्या एकलव्य बॅचमध्ये आपण संपूर्ण मराठीची रिव्हिजन आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर इंग्लिशची रिव्हिजन नंतर चालू होईल. आधी मराठीची रिव्हिजन संपवून घ्यायची 2 दिवसामध्ये आणि मग इंग्लिशची रिव्हिजन हळूहळू हळूहळू आपल्याला कंप्लीटच करत राहायची आहे. 30 दिवस त्याला मी देणार आहे, सो ती व्यवस्थित चालू राहील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे जीएसचे लेक्चर आहे त्याच्यामध्ये पॉलिटीचे 1-2 लेक्चर झाले, तर पॉलिटी जो आहे पॉलिटी कोर पॉलिटी तो संपून जाईल. सो ते 2-3 लेक्चर उद्या परवामध्ये संपतील. याच शनिवार रविवारपर्यंत किंवा नाही बुधवारपर्यंत. सो या बुधवारपर्यंत जे मासिक आपण सुरू केलेलं आहे जानेवारी 2026चं, तर ते संपणार आहे आपलं. सो ते संपून जाईल आणि त्याच्यानंतर मग इकॉनॉमिक्सला किंवा भूगोलाला आपण सुरुवात करणार आहोत. सो इकॉनॉमिक्स किंवा भूगोल जे आहे ते असेल. त्यानंतर तिथं करंटचं ते मासिक संपून जाईल. सो त्याच्यानंतर जेव्हा मार्चमध्ये फेब्रुवारीचं येईल तेव्हा मार्चमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, मार्चमध्ये फेब्रुवारीचं सुरू करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे मार्च आल्यानंतर फेब्रुवारीचं मासिक येईल ना, सो मार्चमध्ये फेब्रुवारीचं करंट असं आपण ते महिन्याचं करंट जे आहे हे व्यवस्थित कंप्लीट करणार आहोत. इयरबुक ऑलरेडी आपल्याला झालेलं आहे, सो ते इयरबुक तुम्हाला कंपल्सरी प्रॉपर करायचंच आहे, हे कायम तुमच्या डोक्यात असू द्या. सो एक इयरबुक तुम्ही करणारच आहात. त्याच्यासोबत तुमच्या ज्या काही नोट्स असतील त्या नोट्स सतत वाचत राहा करंट अफेअर्ससाठी. आणि जे आता चालू आहे करंट तर ते कंप्लीट करायचं आहे. ते सगळे यूट्यूबला होणार आहे करंट अफेअर्स, सो तुम्हाला तिथून त्याचा सगळ्यांचा ॲक्सेस आहे. त्यानंतर या आता 80 दिवसांमध्ये जे मेन्स आहेत तर त्या मेन्ससाठी आणि गट बच्या पण मेन्ससाठी, ग्रुप बी सुद्धा आणि ग्रुप सी सुद्धा. ओके, सो 2025च्या दोन्ही पण मेन्स आहेत या. सो यांच्यासाठी काय आणि कसा तुम्हाला टाइम टेबल आहे करायचं, मला वाटते मी तुम्हाला टार्गेट जे दिलेले आहे ते सगळे 15 मार्चपर्यंत टार्गेट दिलेले आहेत. ज्या विद्यार्थी जे फॉलो करतायत सो त्यांना माहिती आहे की 15 मार्चपर्यंत मी तुम्हाला सगळे टार्गेट जे आहेत तर ते दिलेले आहेत. लेक्चर दिसत नाही आहे का? लेक्चर दिसत नाही आहे का? ॲपला दिसत नाही आहे? ॲपला दिसायला पाहिजे. ॲप ओपन केल्यानंतर एकच मिनिट मला एकदा चेक करू दे. ॲप ओपन केल्यावर खालीच लाईव्हचं हे आहे, लाईव्हचं ऑप्शन आहे कॉर्नरला, त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला लगेचच दिसतं लेक्चर. कनेक्ट नाही होत आहे, एकच मिनिट. एकच मिनिट हा. जर कनेक्ट होत नसेल तर इट्स ओके. कनेक्ट ज्याला होत नाहीये इट्स ओके. मी लगेचच रेकॉर्ड करून तुम्हाला टाकून देते, सो डोंट वरी. लगेचच तुम्हाला मी रेकॉर्ड रेट देते. ठीक आहे, एकच मिनिट हा, फक्त मेसेज द्या, लगेच मी स्टार्ट करते. सो गट ब आणि गट क दोघांच्या पण मुख्यला आतापर्यंत जेवढा वेळ राहिलेला आहे सो त्या 80 दिवसांच्या याच्यात आपण 30 दिवस आणि पुढचे 20 दिवस असं तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. या पहिल्या 30 दिवसांमध्ये, या 30 दिवसांमध्ये आणि या 20 दिवसांमध्ये काय असेल तर या शेवटच्या 20 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला पेपर करायचे आहेत. इथे तुम्हाला 30 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त तुमची रिव्हिजन असणार आहे. इथे फक्त आणि फक्त 20 दिवस तुमचे पेपर प्रॅक्टिस असणार आहे. आणि आता जी काही रिव्हिजन चालू आहे तर ती रीडिंग प्लस PYQ जे आहेत तर ती रीडिंग प्लस PYQ इथे रिव्हिजन मध्ये सुद्धा
रिव्हिजन प्लस PYQ जे आहे हे तुमचं इथे असेल आणि त्यानंतर पुढच्या 20 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त आयोगाचेच पेपर प्रॅक्टिस इथं करायचे आहे. आपण मेन्सलाच गेलेलो आहोत, सो फक्त आणि फक्त आयोगाचे पेपर प्रॅक्टिस करायची. या 30 दिवसांमध्ये रीडिंग प्लस PYQ जे आहे तर त्या रीडिंग प्लस PYQ मध्ये सतत तुम्हाला डेला आहे तर त्या प्रत्येक डेला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 तुम्हाला कळाला असेल, हा पार्ट 1 जो आहे प्रत्येक दिवसाला तुम्हाला 2 दिवसांमध्ये डिवाइड करायचे, पार्ट 1 आणि पार्ट 2. डे 1 मध्ये तुमचं कंपल्सरी इंग्लिश आणि मराठीच असणार आहे. इंग्लिश प्लस मराठी, जसं मी आता म्हणाले की या शनिवार रविवारी मी संपूर्ण मराठीची रिव्हिजन घेतेय. त्याच्यानंतर पार्ट 2 जो आहे इथं तुम्हाला GS आहे प्लस तुमचं काय आहे मॅथ्स आणि रिझनिंग आहे. हे 4 विषय तुम्हाला प्रत्येक दिवशी कंपल्सरी करायचेच आहेत. इंग्लिश आणि मराठीला किती वेळ द्यायचा तर याच्यातला 2.5 तास जो आहे हा 2.5 तास तुमचा रीडिंगसाठी असला पाहिजे आणि 1.5 तास जो आहे म्हणजे 4 तास आणि 1.5 तास जो आहे हा 1.5 तास तुमचा कंपल्सरी PYQ साठीच असला पाहिजे, PYQ साठीच असला पाहिजे. हे कंपल्सरी तुम्हाला अशाच पद्धतीने करायचं आहे. इथपर्यंत कळालं. त्यानंतर GS आणि मॅथ्स जो आहे इथं तुम्हाला GS आणि मॅथ्ससाठी फक्त आणि फक्त 1च तास द्यायचा आहे तुम्हाला, कारण तो डेली द्यायचा आहे. आणि लक्षात ठेवा 1 तास जेव्हा तुम्ही मॅथ्ससाठी देताय तेव्हा कंपल्सरी आयोगाचेच प्रश्न तुम्ही सॉल्व कराल. आता आयोगाचेच प्रश्न तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगचे सॉल्व करायचे आहेत, बाकी कुठलेच आता सॉल्व करायचे नाही, हे पहिलं डोक्यात टाकून ठेवा. त्यानंतर जेव्हा तुम्ही GSचं करणार आहात तेव्हा GS 2 तास तुमची कंपल्सरी रीडिंग झालीच पाहिजे, 2 तास कंपल्सरी रीडिंग झाली पाहिजे प्लस 1 तास तुमचे PYQ झाले पाहिजे त्या विषयांचे. आता बघा हे तुम्हाला सलग 30 दिवसांसाठी कंपल्सरी 30 दिवस फॉलो करायचं. मग आता ह्याच्यातला जो GSचा भाग आहे या GSला तुम्हाला जेव्हा सेपरेट करायचं असेल तेव्हा GSला तुम्ही कसं सेपरेट कराल तर या GSला 30 दिवसांमध्ये जेव्हा आपल्याला 30 डेजमध्ये ब्रेकडाऊन करायचं आहे तेव्हा तुम्ही कसं कराल त्याला तर 5 डेज इच सब्जेक्ट असं करायचं. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की 2 तास त्याची रीडिंग झाली पाहिजे आणि प्लस 1 तास त्याचे PYQ झाले पाहिजेत. अशा पद्धतीने हे कंपल्सरी तुम्हाला पहिले किती दिवस आहेत, पहिले 30 डेज हे कंपल्सरी 30 दिवसांसाठी तुम्हाला हे असंच फॉलो करायचं आहे. पार्ट 1 मध्ये तुम्ही इंग्लिश आणि मराठीला कराल, सो याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचंय की 20 दिवस 10 दिवस 20 दिवस 10 दिवस. ओके, सो हे 20 दिवस कराल, हे 10 दिवस कराल. 20 दिवस 2.5 तास प्रॉपर इंग्लिशच्या रूल्सची वाचनच करायचं आहे. नंतर 1.5 तास झाला इंग्लिशचे PYQ करायचे, असं 20 दिवस झालं. त्यानंतर मराठी आहे, रीडिंग करायची 2.5 तास, लगेच PYQ वाचायचे, रीडिंग करायची PYQ वाचायचे, रीडिंग करायची PYQ वाचायचे. नंतरचे जेव्हा 30 दिवस येतील त्या नंतरच्या 30 दिवसांमध्ये काय करायचं आहे तर पुढचे जेव्हा तुमचे 30 दिवस असतील, जेव्हा आपण प्लॅनिंग करतोय पुढचं, तर त्या पुढच्या इथे तुम्हाला सांगितलेलं होतं ज्यांनी नाही बघितलं, हे 30 दिवस पहिले आहेत, हे 30 दिवस रिव्हिजनचे आहेत आणि हे 20 दिवस पेपर प्रॅक्टिसचे आहेत. सो हे जे पहिले 30 दिवस आपले झाले, इथे आपले प्रॉपर पहिले 30 दिवसाचं नियोजन झालं. नेक्स्ट 30 डेज जे आहेत तेव्हा नेक्स्ट 30 डेजमध्ये आधी सगळ्यात पहिल्यांदा परत डे जो आहे हा डे तुम्हाला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे. परत एकदा तुमचा पार्ट 1 असेल, डेचा पार्ट 1 म्हणजे दिवसाचा पार्ट 1 आणि हा आहे तुमचा दिवसाचा पार्ट 2. सेम करायचं आहे तुम्हाला. या पार्ट 1 मध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी करायचं आहे आणि पार्ट 2 मध्ये सेम तुम्हाला करायचं आहे GS आणि मॅथ्स करायचं आहे. आता ह्याच्यात जेव्हा तुम्ही GS करणार आहात, या GS मध्ये तुम्हाला भरपूर याच्यात आता सब्जेक्ट असणार आहेत. मग याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचे PYQ आहेत, कम्प्युटरचे PYQ आहेत, रिमोट सेन्सिंगचे PYQ आहेत, त्याच्यानंतर RTI आहे आणि प्लस RTS आहे, याचे तुम्हाला PYQ आहेत. आणि मग इथे तुम्हाला GS, मग याच्यामध्ये पॉलिटीचे PYQ, इकॉनॉमिक्सचे PYQ, त्याच्यानंतर तुम्हाला इथे जिओग्राफीचे PYQ, हिस्ट्रीचे PYQ, त्याच्यानंतर तुम्हाला इथं करंट अफेअर्स सुद्धा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक दिवसाला 2 दिवस 1 3 4 5 6 7 8 10 हे असे 10 झाले. म्हणजे तुम्हाला प्रत्येक दिवसाला 1 2 3 4 5 6 7 8 हे आपण 10 पकडूया. प्रत्येक दिवसाला म्हणजे ईच सब्जेक्टला तुम्हाला फक्त आणि फक्त 3 दिवस द्यायचे आहेत या संपूर्ण 30 दिवसांच्या कालावधीमध्ये. आणि परत एकदा तुम्ही मॅथ सॉल्व करणार आहात
आयोगाचेच मॅथ्स तुम्हाला इथे सॉल्व्ह करायचे आहेत. अशा पद्धतीने हा पुढच्या दिवसांचा म्हणजे पुढच्या 30 दिवसांसाठीचा तुमचा GS आहे. इथे तुम्ही जेव्हा इंग्लिश कराल सेम करायचंय. आता तुम्हाला उलट करायचंय. आधी तुम्हाला PYQ सॉल्व्ह करायचे 2.5 तास आणि ओनली 1 आवर, 1 तास फक्त रीडिंग तुमची असेल. सेम करायचंय मराठीमध्ये पण 2.5 तास PYQ आणि परत तुमची 1 तास काय असणार आहे, 1 तास तुमची रीडिंग असणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे जे पुढचे आहेत ते पुढचे 30 दिवस जे आहे ते पुढचे 30 दिवसांचं हे तुम्हाला अशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं आहे. त्याच्यानंतर आता जेव्हा तुम्ही शेवटच्या 20 दिवसांमध्ये आलेले आहात, लास्ट 20 डेज, या 20 डेजला परत एकदा आपण 10 दिवस आणि 10 दिवसांमध्ये काय करणार आहोत, 10 डेज आणि 10 डेजमध्ये याला आपण डिवाइड करणार आहोत. आणि या 10 डेज आणि 10 डेजला डिवाइड करताना आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आपल्याला या 10 दिवसांमध्ये 2 पार्ट करायचे आहेत आणि या दिवसांमध्ये 2 पार्ट करायचे आहेत. मग याचे 2 पार्ट करून काय करायचं, 2 पार्ट करून पार्ट 1 पार्ट 2, इथे पण तुम्हाला पुन्हा पार्ट 1 आणि पार्ट 2 असं तुम्हाला 2 पार्ट याचे डिवाइड करायचे आहेत. त्याच्यानंतर ह्या पार्ट 1 मध्ये तुम्ही काय करणार आहात, एक पेपरच घ्यायचा आहे, तो सॉल्व्ह करायचा आहे. इथे काय करायचं आहे, हा पेपर कुठला असेल, लँग्वेजचा पेपर असेल, लँग्वेज 1 चा पेपर असेल. पार्ट 2 मध्ये काय असेल, तुमचा GS चा पेपर असेल. ओके, त्यानंतर इथे पण तुम्हाला सेम करायचं आहे. पेपर 1 असेल तुमचा, इथे असेल तुमचा GS चा पेपर. ओके, आता इथे बघा काय सांगितलं, या 10 दिवसांमध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 म्हणजे काय, तर प्रत्येक दिवशी 20 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला एक इंग्लिशचा पेपर, एक GS चा पेपर, एक इंग्लिशचा पेपर, एक GS चा पेपर, म्हणजे पेपर 1 जो आहे लँग्वेजचा हा एक पेपर, एक GS चा पेपर, हा एक पेपर, हा एक GS चा पेपर. आता करायचं कसं, तर ह्याला डेला तुम्ही 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचं आणि कंपल्सरी शेवटच्या 20 दिवसांमध्ये तुम्हाला पार्ट 1 जो आहे तुमच्या डेचा, याच्यात तुम्ही काय करणार आहात, सकाळी पेपर 1 घेतला, त्याच्यानंतर 3 तास त्याचं कंप्लीट ॲनालिसिस करायचं. तुमचं काय काय चुकलंय, काय काय बरोबर आलेलं आहे, जे जे चुकलेलं आहे ते सगळं लगेचच रीड करून घ्यायचं आहे. त्या सगळ्याची लगेचच रीडिंग करून घ्यायची. त्यानंतर तुमचा डे पार्टचा जो तुमचा डे 2 आहे, म्हणजे सॉरी याच दिवसातला जो पार्ट 2 आहे तुमचा एका दिवसाचा, याच्यात तुम्हाला करायचंय पेपर 2. हा तुमचा किती वाजता सुरू होईल, तर हा तुमचा 3 वाजता सुरू होईल. हा किती वाजता असेल, तर सकाळी 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत, आणि हा जो भाग असेल तो असेल 3 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत. इथे परत तुम्हाला पेपर 2 GS चा सॉल्व्ह करायचा. त्यानंतर त्याच्यात संपूर्ण ॲनालिसिस करायचं, काय काय चुकलेलं आहे, काय काय बरोबर आहे, जे चुकीचे टॉपिक असतात ते लगेचच पुस्तकं सगळी समोर असायला पाहिजेत, लगेचच काढायचे आणि वाचायचे आहेत. अशा पद्धतीने कंप्लीट तुम्हाला ह्या 80 दिवसांसाठी अशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही व्यवस्थित सगळं 80 दिवसांसाठी प्लॅनिंग कराल, मला वाटत नाही की तुमची कुठली पोस्ट राहील, बरोबर. सो अशा पद्धतीने सगळे PYQ झाले, रीडिंग झालं, सगळे पेपर सॉल्व्ह करून झाले आणि सगळं व्यवस्थित तुमचं ह्या 80 दिवसांचं प्लॅनिंग झालं की तुमची पोस्ट तुम्हाला 100% मिळणारच आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे 80 दिवसांचं प्लॅनिंग करायचं आहे. ओके.